यूट्यूब चॅनल. तर बऱ्याच दिवसानंतर आज आपला ब्लॉग येणार आहे. तर आज विशेष म्हणजे माझ्या 10वीचा लास्टचा डे आहे, म्हणजे 10वीचा फेअरवेल स्टँडअप. आता मी निघलो शाळेत जायला. आमची स्कूल बस कधीच गेली पण मला लेट झाला थोडा आणि मित्र पण इथे. तर आम्ही ट्रेनमधून जाऊ. तर पुढे कंटिन्यू करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. झाला ड्रेसिंग दाखव. ही बघा कशी माझी ड्रेसिंग वाटली, लाईक करा, कमेंट करा. तर आता फायनली आपण पोहोचल्यावर पोहोचले, रिक्षात बसले, मस्त बुके वगैरे घेतले मॅमला द्यायला. तर आता शाळेत बघू कोण कोण आले आहेत फ्रेंड आपले. चला आता जाऊया. आणि वाजलेत बघा 2:40. आम्ही लेट झालो, काही कधीच पोहोचलो आणि टायमिंग आमचा 3चा आहे. जाऊया आता. फायनली काहीच आपल्या मी माझ्या शाळेत पोहोचलो आणि बघा ही माझी स्कूल आणि आपले फ्रेंड्स पण आहेत खाली. ते कधी झालेत ना, मी थोडासा लेट झालो. आता आम्ही जाऊ वरती फोटो काढून सध्या. तरी बघा माझी शाळा पण आहे आणि 12वीपर्यंत कॉलेज पण आहे. तर चला आता आपण आता माझे मित्र सर्व आलेले आहेत. आता आम्ही चाललो वर्गात आमच्या. आणि हे बघा मस्त हाय करा एकदा हाय. तर चला आता आपण वरती जाऊया. चला रे. आणि ते मुली वगैरे पण आल्या आहेत, त्या बघू शकता तुम्ही. फायनली आता वर्गात आलो आपल्या. आणि हे बघा शिवमबाई जीत भाई नवरा बनून आले. आणि इथे सजावट चालली आमची. हे हाय करा हाय. हाय तुम्ही कधी आल्यात? फिल्टर लावले चांगला लावले. आता इथं आमची सजावट चालू आहे. नाही ते तुला नाही आणले. हा घ्या आता आता. आणि इकडे आमचा सर पण आहेत, तो बघा फर्डे सर. तुमचे फर्डे सर. हां पण नाही वहिनी बाई करे नाही कोणी नाही. वेदिका आणि अक्षरा आणि आपला तनिष आर्ट्स. हा चित्र खूप छान करतो. आणि इकडे बघा हे दोघं बघा मुले. आणि तो अजून आमच्या वर्गातली मुलं येतात. आणि हा आमची 10वीची बॅच. आता इथं अजून पण डेकोरेशन चालू आहे आणखी बघू शकता. आणि इथं फुगं लावीत घेतले. आणि तनिष इथं बसले. डेकोरेशन अजून आमचं चालू आहे. तुम्हाला कसं फसवलं आम्ही? मी येणार नाही. मी नव्हतंच येणार. आणि आता इथं आमची याची तयारी चालू आहे. आता फायनली झालेलं आहे डेकोरेशन. आणि या मुलीने केले म्हणजे तुम्ही ना, आम्ही पण केले सर्वांनी. आणि बघा एकटी बसली रडत बसले. आजचा दिवस आहे म्हणून. आणि चला आता यांचे फोटो काढतो. एक सगळे सांगत फोटो करा. जलपरी. आणि इकडे मगरमच्छ आहेत सर्वजण. आणि टोपी मॅन दादा. टोपी मॅन गाईज. आता फायनली आमचा प्रोग्राम चालू होणार आहे. सर्व विद्यार्थी वर्गात आले आहेत बघू शकता. 10वी बसते. आणि इथे शिक्षक पण आलेले आहेत आमचे. टीचर पण आले आहेत, सर पण आले आहेत. अजून सर यायचे बाकी आहेत. दुसऱ्या वर्गामध्ये पण चालू झाले ना कार्यक्रम तिकडे. तर सर आणि मॅडम बघा आमच्या. तर चला आता पुढे भेटू आपण. सर्व शिक्षक आलेले आहेत मित्रांनो.
थँक्यू. मित्रांनो, आज निरोप समारंभाऐवजी आपण सदिच्छा समारंभ हा शब्दाचा वापर करूया. निरोप म्हणला की तो कायमचा दिला असं काही त्याचा अर्थ होतो, परंतु आम्ही तुम्हाला कायमचा निरोप देणार नाही. सदैव तुम्ही आमचेच असणार आहात. शाळाही तुमचीच असणार आहे, शिक्षक पण तुमचेच असणार आहे. परंतु आजचा दिवस मात्र तुमचा आहे. आज खूप मजा करा, पण एक काळजी घ्या. घरातून बाहेर पडताना आईने तुम्हाला सांगितले प्रत्येकाला की बाई मला व्यवस्थित शाळेचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मी तुझी डोळे करून वाट बघणारे घरी आणि व्यवस्थित परत घरी आहे. तर सगळ्यांनी कार्यक्रम शिकल्यानंतर कुठलंही काही न करताना आपापल्या घरी परत व्यवस्थित जायचे. सगळ्यांची आई घरी वाट बघते. त्यानंतर आता फक्त उमेद 20 दिवस उद्यापासून ज्या विद्यार्थ्यांनी आता वर्षभर शाळेमध्ये आलात, या बेंचवर बसतात, प्रत्येक शिक्षकाचं आज आपला कुठला प्रोग्राम आहे? निरोप समारंभ बरोबर आपला फेअरवेल फंक्शन आजचं. सगळे वेळ आलेले आले ना सगळे वेळ. हो. हा वेलनेस कुठे टिकवायचा आहे? कुठे टिकवायचं आहे? परीक्षेत. हा वेलनेस कुठे टिकवायचा आहे? रिझल्ट मध्ये. कारण तुम्ही वेळ तर आम्ही वेळ. मुलांच्या 2 चक्र होतात. सर्वरांच्या आता आमच्या भाग मिळून तिसऱ्या मजल्यावर किती बस येणार आहे, 3 बस येणार आहे, 3 बस येणार आहे. कॅटलॉग कुठे आहे, हाजरी घेतली की नाही? एकत्र राहा. मानकुलीच्या मुली अजिबात नको. आम्हाला तुम्ही तोंड देत तुम्ही तुमच्या वेळेगावातून इथपर्यंत येत होता. तुमची सर्व शिक्षक काळजी घेत होते. येताना कुठे ट्रॅफिकमध्ये अडकला, सकाळी 5 वाजल्यापासून लाभ मॅडम त्या बस डेपोमध्ये फोन करत होत्या. 6 वाजता 7-8 वाजता तुम्हाला मेसेज गावामध्ये येतो. त्याच्यापेक्षा काय छान माहिती का, तुम्ही सगळेजण खूप प्रेमळ आहात. हृदयाची भाषा घ्या, हृदयाचं त्या हृदयाला कळतं. तसं तुमचं आणि माझं नातंच आहे की मी अनेक वेळा तुम्हाला खूप ओरडली आहे. म्हणजे मला सगळं 2-3 वेळा मी धपाटे पण मारले. पण असं का करतो आम्ही? जेव्हा असं वाटतं की अरे नाही, ती मुलगी किंवा हा मुलगा असा व्हायला जायला ओके. त्याच्यामुळे खूप प्रेम असतं ज्या व्यक्तीवरती, त्याच व्यक्तीविषयी जास्त आपल्याला काळजी वाटते आणि त्या काळजीपोटी आमच्याकडे ते बसत मिळत असतं. मी आज परडे सरांचं पण खूप कौतुक करेन. काही आहे आम्हाला नाश्ता भेटलेला आहे आणि आता आम्ही नाश्ता खातो आणि इथं फोटोशूट चालू आहे मॅडम. चला आता नाश्ता खाऊ.